नमस्कार मंडळी. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी 20 तारखेला म्हणजे आगामी 20 तारखेला एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये ते अंतिम फैसला करणार आहेत. हा अंतिम फैसला म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये पाडापाडी करायची की ही विधानसभा निवडणूक लढवायची याबाबत तो अंतिम फैसला आहे. माझ्या समाजाच्या माझे लेकरं मराठा समाजाच्या आनंदाने वाट बघत होते की ज्यावेळेस यांच्या फेऱ्या सुरू झाल्या मंत्र्यांच्या नामदाराच्या, त्यावेळेस माझा समाज असं वाटत होतं की आता मिळत. एवढ्या ताणात माझा समाज गेला, एवढ्या वेदनेत समाज गेला, त्याला फक्त जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि जातवान खानदानी आता स्वतःच्या लेकराचे वाटोळ होणारे बघू शकत नाही. वेळ पडली तर राजकीय एन्काउंटर मराठी त्यांचा भाजपचा करणार म्हणजे करणार. ही लाट आहे, याला गर्दी नका म्हणू, ही आक्रोशाची लाट आहे आणि ही विजयाकडे 100% जाणार आहे. भोगा करणार एखाद्याचा सोडत नाही. इतकी चिडली ना ही आक्रोशाची गर्दी, इतकी चिडली. इथं ना सुखात मराठा आहे, ना मुस्लिम आहे, ना दलित आहे, ना गोरगरीब ओबीसी आहे. इथं सुखात कोणीच नाही, ना गरीब धनगर. ही आक्रोशाची लाट इतकं वरपळणार यांना, देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रमच लावणार ही लाट. मनोज जरांगे यांनी मागे म्हटलं होतं की राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आचारसंहिता काही लागू होणार नाही. पण आचारसंहिता लागू झाली, आरक्षण मात्र काही मनोज जरांगेंना जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे मिळालेलं नाही आणि त्यामुळे आता आरपारची लढाई करायची असा निर्णय जवळजवळ मनोज जरांगे पाटील यांनी घेऊन टाकलेला आहे. हा निर्णय अर्थातच स्वागतार्ह निर्णय आहे. कारण जर आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या मनातलं अपेक्षित असेल तर ते मिळवण्याचं आता तरी पर्याप्त जी साधने आहेत त्यामधलं एकच साधन आहे, ते म्हणजे सत्ता मिळवणं. आणि ही जर सत्ता मिळवायची असेल तर प्रत्यक्ष राजकारणात उतरावं लागेल. इतकंच नाही तर विधानसभेची निवडणूकही लढवावी लागेल. आता ही विधानसभा निवडणूक लढवली, सत्ता आली की त्यानंतर आरक्षण मिळेल न मिळेल हा पुढचा मुद्दा. पण सध्या तरी मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या आंदोलनात जी काही त्यांच्या बरोबरचे सहकारी आहेत त्या प्रत्येकाला असं वाटतंय की जर सत्ता आपल्याला मिळाली तर मराठ्यांना त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण हे नक्की मिळेल. अशी एकंदरीत परिस्थिती असताना आता मनोज जरांगे यांनी थेट राजकारणातच यावं. कारण जेव्हापासून मराठा आरक्षणाचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतात आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या. सगळ्या सोयऱ्यांचा काही प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला. कुणबीमधून त्यांना ओबीसी मध्ये ज्यांना आरक्षण नव्हतं त्यांना दिलं. पण सरसकट सगळ्यांना आरक्षण द्या ही जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे ती काही मान्य होऊ शकलेली नाहीये. उलट त्या मागणीमुळे महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असा जातीभेद निर्माण झालेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ क्लिपही बघितली, त्यामध्ये त्या चिमुरड्या मुली कशा भांडतायत. काही ओबीसी आहेत, काही मराठा आहेत आणि ओबीसी मुली ह्या मराठा मुलींकडे जात नाहीत, मराठा मुली ओबीसींकडे जात नाहीत. अशी ही धुई महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती झाल्याचं आपण पाहिलं. या सगळ्या गोष्टी होत असताना या सगळ्यावर कुठेतरी मार्ग काढणं आवश्यक आहे. कारण अनेक महिन्यांपासून हे आरक्षण हे तुंबल्यासारखं झालेलं आहे. तिथून कुठून तरी मार्ग काढणं आवश्यक आहे. फडणवीस यांनी तर स्पष्ट सांगितलं की ठीक आहे, आम्ही मराठा आरक्षण म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही. जरांगे पाटील यांनी आता जे विरोधात बसलेले आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत किंवा नाना पटोले आहेत, काँग्रेसचे इतर नेते आहेत, त्यांच्याकडे जावं, त्यांना सांगावं की बाबांनो तुम्ही सत्तेत आलात तर आम्हाला
ओबीसी मधून आरक्षण देऊ शकाल का? मनोज जरांगे पाटील त्याला तयार नाही. आणि केवळ आणि केवळ ते फडणवीसांनाच लक्ष करतात. कालही ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचं होतं, त्यांच्या मनात होतं, पण फडणवीस यांनी काही देऊ शकलेले नाही. आता फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडे अधिकार नसतात मित्रांनो. हा एक लहान मुलगाही सांगू शकेल. ते सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. असो, प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील हे केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष करतात. त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण त्या आंदोलनाबद्दलच प्रश्न निर्माण झाला की जरांगे यांचं हे आंदोलन हे खरंच मराठ्यांच्या आरक्षणासाठीचं आंदोलन आहे का, की जरांगे यांना केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष करायचं आहे म्हणून हे आंदोलन आहे. सुरुवातीपासून त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू झालं आणि नंतर नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ही जी शंका होती त्या शंकेला पूरक असे पुरावेही मिळत गेले. मनोज जरांगेंचे अनेक सहकारी बाजूला झाले आणि त्यांनी थेट जनतेत येऊन सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांची पूस आहे. आणि शरद पवार सांगतात तसं मनोज जरांगे वागतात. आणि ते प्रत्यक्ष दिसत होतं, आजही दिसतंय. कारण जरांगे पाटील हे शरद पवारांच्या विरोधात एक अक्षरही बोलत नाही. अनेक वर्ष पवारसाहेब राज्यात सत्तेवर आहेत, पण पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं, पहिल्यांदा जे आरक्षण मिळालं ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर. आणि त्यामुळे मनोज जरांगे हे केवळ आणि केवळ जेव्हा फडणवीसांना लक्ष करतात तेव्हा हेच उमजलं होतं की जरांगेंचं आंदोलन हे आरक्षणासाठी नाहीये आणि आजही ते आरक्षणासाठी नाही. मग मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि यांना लक्ष का करतात? तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जात. असं बोलू नये, पण जे फॅक्ट आहे ते मांडावं लागतंय. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि म्हणून त्यांच्या जातीवरून त्यांना लक्ष करतात. आणि हे कशासाठी असतं? तर मित्रांनो, याचं उत्तर फार फार वर्षांपूर्वी ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा त्याने देऊन ठेवलेला आहे. ॲडॉल्फ हिटलर आपल्या माइन काम्प या आत्मचरित्रात सांगतो की जर एखादं आंदोलन, एखादी चळवळ उभी राहत असेल तर त्या चळवळीने एखाद्या व्यक्तीचा द्वेष करावा अशी व्यक्ती समोर असणं गरजेचं असतं. अशी व्यक्ती जर समोर असेल, तिचा द्वेष करावा, तर ती चळवळ एकसंध राहते, ते आंदोलन एकसंध राहतं. आणि अशी व्यक्ती जर समोर नसेल तर किमान काल्पनिक तरी ती व्यक्ती निर्माण करावी लागते, ज्याच्यामुळे हे आंदोलन एकसंध राहील. आता मित्रांनो, हे हिटलरचं वाक्य आहे. हे वाक्य इथे कसं लागू होत आहे बघा. पहिल्यांदा जी ब्रिगेडी संस्कृती महाराष्ट्रात निर्माण झाली, अर्थात त्याचे प्रणेते कोण आहेत हे मी वेगळं सांगायला नको. खुद्द राज ठाकरे यांनी त्याबद्दल आरोप केला आहे की त्या जातीभेदाचे प्रणेते जे नवीन निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रात हे शरद पवार आहे. त्या ब्रिगेडी संस्कृतीने काही मराठ्यांमध्ये ब्राह्मणांचा द्वेष करायला सुरुवात केली आणि हा ब्राह्मण द्वेष रुजवला. जरांगेंनी नेमका तो मुद्दा उचलला. फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे सतत त्यांच्या विरोधात बोलायचं, जेणेकरून आपलं जे आंदोलन आहे हे आंदोलन विस्कळीत होणार नाही. हे आंदोलन सतत कोणाचा तरी द्वेष करत राहील आणि ती द्वेष करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ती फडणवीस असते. हा मुद्दा जरांगे पाटील यांनी घेतला आणि त्यामुळे
अगदी सुरुवातीपासून अविरत आजपर्यंत जरांगे पाटील हे फडणवीसांचा द्वेष करत राहिलेले आहेत. त्यांच्या विरोधात बोलत राहिलेले आहेत. आणि जरांगेंना हे कळतंय की ज्या क्षणी आपण फडणवीसांच्या विरोधात बोलणं थांबू, त्या क्षणी आपलं आंदोलन विस्कळीत होणार आहे. पण मित्रांनो, ऍडॉल्फ हिटलरच्या या विचारांवर जरांगे चाललेले आहेत. पण हिटलरचं काय झालं हे संपूर्ण जगाने बघितलंय. जगाने बघितलं. शेवटी त्या हुकुमशहाला अतिशय वाईट पद्धतीने हे जग सोडावं लागलं. अतिशय वाईट पद्धतीने जग सोडावं लागलं. असो, तो पुढचा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की आता जरांगे पाटील यांच्याकडे एक नामी संधी आहे की आपण ज्यांचा द्वेष करतोय त्यांच्यापेक्षा आपण पुढे जाऊन दाखवणं. आणि ही संधी अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीने दिलेली आहे. या निवडणुकीत जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे करावेत आणि मग आम्ही यांना पाडलं, आम्ही त्यांना पाडलं असं बिनदिक्कत सांगावं. बिनदिक्कत सांगावं. मला तर असं वाटतंय की जर जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले आणि त्यांनी फडणवीस म्हणजे भाजपचे उमेदवार पाडले, तर उद्या कदाचित फडणवीस नाक रगडत त्यांच्याकडे जातीलही. पण जरांगे पाटील हे करणार आहेत का, हा महत्वाचा मुद्दा. केवळ तेच नाहीये मित्रांनो, मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनीही सांगून टाकलं की जर जरांगे यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे केले नाही तर ते शरद पवार यांच्यासाठी काम करतायत हे सिद्ध होईल. त्यामुळे एका बाजूला आंबेडकर यांना खोटं ठरवण्याची संधी, तर दुसऱ्या बाजूला फडणवीस यांना नाक रगडत जरांगेंकडे आणण्याची संधी. अशा दुहेरी संधी या विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांच्याकडे उपलब्ध झालेल्या. आता त्या संधीचा फायदा जरांगे पाटील घेतात का, की हरियाणाच्या निवडणुकीमध्ये नेमकं जाटांचं काय झालं हा निकाल बघून जरांगे पाटील माघार घेतात, गप्प बसतात, हे येणाऱ्या काळात बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.